संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश भाग क्रमांक 37 11वा समुल्लास खंड 3 श्री शंकराचार्यांचे कार्य। सुमारे 2200 वर्षांपूर्वी द्रविड देशातील एका ब्राह्मण कुळात जन्मलेले एक शंकराचार्य ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून व्याकरणादी सर्व शास्त्रांत पारंगत झाले। सारी परिस्थिती पाहून ते विचार करू लागले की अरे रे, सत्य आस्तिक वैदिक धर्म लोप पावणे आणि नास्तिकांचा जैनपंथ फोपावणे ही अत्यंत हानिकारक गोष्ट आहे। कसेही करून ही लाट थोपविली पाहिजे। शंकराचार्यांनी वैदिक ग्रंथांचे अध्ययन तर केलेलेच होते, परंतु जैनपंथाच्या ग्रंथांचाही कसून अभ्यास केला होता। ते वादविवाद करण्यातही पटाईत होते। जैनपंथाला उखडून टाकण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार ते करू लागले। उपदेश व शास्त्रार्थ यांच्या साहाय्याने जैनपंथाचा बिमोड करता येईल या निर्णयावर ते येऊन पोहोचले। शंकराचार्यांपूर्वी शैवमताचाही थोडासा प्रचार होता। त्याचे व वाममार्गाचेही खंडन शंकराचार्यांनी केले। त्या काळी या देशात विपुल धन होते व देशभक्तीही खूप होती। जैनांची मंदिरे शंकराचार्य व सुधन्वा राजा यांनी उद्ध्वस्त केली नाहीत, कारण त्या ठिकाणी वेदादी शास्त्रांचे शिक्षण देणाऱ्या पाठशाळा स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती। अशा प्रकारे वैदिक धर्माची पुन्हा स्थापना झाली आणि वेदविद्येचा प्रचार करण्याचा विचार चालू झाला। शंकराचार्यांनी शारीर भाष्य अर्थात महर्षी व्यासांच्या वेदांत सूत्रावर भाष्य आदी जैन मताचे खंडन करणारे जे ग्रंथ लिहून ठेवले होते त्यांचा प्रचार आचार्यांचे शिष्य करू लागले। जैन मताच्या खंडनासाठी आचार्यांनी ब्रह्मसत्य जग मिथ्या असे मत मांडले आणि त्यालाच वेदमत समजून शिष्यगण त्याचा उपदेश करू लागले। आचार्यांनी दक्षिणेस शृंगेरी, पूर्वेस भूगोवर्धन, उत्तरेस जोशीमठ व पश्चिमेस द्वारकेला शारदा मठ अशी मठांची स्थापना केली होती। त्यांचे शिष्य या मठांचे महंत बनून श्रीमंत झाले व चैन करू लागले, कारण शंकराचार्यानंतर त्यांच्या शिष्यांना खूप मानमान्यता मिळाली। येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की जीव व ब्रह्म यांचे ऐक्य आणि जगमिथ्या हे जे शंकराचार्यांचे वैयक्तिक मत असेल तर ते बरोबर नव्हते, परंतु जैन मताच्या खंडनासाठी त्यांनी हे मत मांडले असेल तर काही अंशी का होईना ते चांगले झाले। नवीन वेदांत समीक्षा। नवीन वेदांती लोकांचे या बाबतीतले मत असे आहे। प्रश्न: जग स्वप्नवत आहे, जसा दोरीमध्ये सापाचा, शिंपल्यामध्ये चांदीचा, मृगजळामध्ये पाण्याचा भास होतो तसे, किंवा गंधर्व नगर अथवा इंद्रजाल याप्रमाणे हे विश्व मिथ्या असून एक ब्रह्म हेच सत्य आहे। सिद्धांती: तुम्ही दोरीला वस्तू आणि सापाला अवस्तू समजून या भ्रमामध्ये अडकला आहात। साप ही वस्तू नाही काय? तुम्ही असे म्हणाल की साप ही वस्तू आहे, परंतु ती दोरीच्या ठिकाणी नाही, ती इतरत्र कुठेतरी पाहणाऱ्याने पाहिली होती, म्हणून त्याच्या मनात असलेली ती वस्तू त्याला दोरीच्या ठिकाणी दिसली आणि मग तो सर्प अवस्तू राहिला नाही। याचप्रमाणे वाळलेल्या झाडाच्या खोडामध्ये माणसाचा व शिंपल्यामध्ये चांदीचा वगैरे भास होण्यासाठी त्या वस्तू पूर्वी केव्हा तरी पाहिल्या असण्याची आवश्यकता असते, हे आपल्या लक्षात येईल। तुम्ही स्वप्नवत असे म्हणता, परंतु स्वप्नामध्येही अशाच गोष्टी दिसतात ज्या कोठेतरी अस्तित्वात असतात आणि स्वप्न पडणाऱ्या व्यक्तीने त्या केव्हा तरी पाहिलेल्या असतातच।
व त्यांचे संस्कार तिच्या आत्म्यावर झालेले असतात. म्हणून ते स्वप्नही वस्तूमध्ये अवस्तूचे आरोपण करण्यासारखे नसते. नवीन सिद्धांती. कधीही न पाहिलेल्या व न ऐकलेल्या गोष्टीही स्वप्नात दिसतात. उदाहरणार्थ, आपले डोके छाटले आहे, आपण रडत आहोत, पाण्याचा प्रवाह खाली जाण्याऐवजी वर चाललेला आहे, यासारख्या कधीही न घडलेल्या गोष्टी स्वप्नात दिसतात. त्या कशा सत्य असणार? सिद्धांती. हाही दृष्टांत तुमचे म्हणणे सिद्ध करीत नाही, कारण जे पाहिलेले किंवा ऐकलेले नसते त्याचा संस्कार होत नसतो. संस्काराखेरीज स्मृती व स्मृतीखेरीज साक्षात अनुभव येत नाही. एखाद्याचे डोके युद्धात कापलेले कोणीतरी पाहिले किंवा ऐकले आणि त्याचा भाऊ, बाप वगैरेंना रडताना प्रत्यक्ष पाहिले. कारंज्याचे पाने वर उडताना पाहिले किंवा ऐकले तर त्याचे संस्कार अंतःकरणामध्ये जमा होत राहतात. जेव्हा जो माणूस जागृतीच्या अवस्थेपासून वेगळा होऊन केवळ या संस्कारांनाच पाहतो, तेव्हा त्याने ज्या गोष्टी जागृत अवस्थेत पाहिलेल्या अथवा ऐकलेल्या असतात त्यांचे दर्शन त्याला आत्म्यात घडते. तेव्हा त्याला असे वाटते की आपले डोके कापले आहे, आपण रडत आहोत आणि पाण्याचा प्रवाह ऊर्ध्व दिशेला वाहत आहे. हे काही वस्तूवर अवस्तूचे आरोपण नसते, तर ज्याप्रमाणे चित्र काढणारी व्यक्ती पूर्वी पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा केलेल्या गोष्टी आत्म्यामधून काढून कागदावर उतरविते किंवा प्रतिबिंब काढणारा माणूस बिंबाला पाहून त्याचे स्वरूप आत्म्यात साठवतो आणि मग त्यावर हुकूम आकृती काढतो, त्याप्रमाणे हे घडते. कधी कधी पडणारे स्वप्न स्मरणजन्य असते. उदाहरणार्थ, आपण स्वप्नामध्ये आपल्या बाळपणीच्या शिक्षकाला पाहतो किंवा जी गोष्ट पाहिल्याला अथवा ऐकल्याला खूप काळ लोटलेला आहे आणि बाह्यतः जिचा विसर पडला आहे अशी गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते. अशा वेळी पूर्वी आपण जे पाहिले, ऐकले अथवा केले होते तेच आपण पाहत अथवा करीत आहोत याची जाणीव आपल्याला नसते. जागृत अवस्थेत जसे पद्धतशीर स्मरण होते तसे ते स्वप्नामध्ये होत नसते. म्हणून तुमची अभ्यास, अध्यास व आरोप यांची व्याख्या चूक आहे. तसेच वेदांती जो विवर्तवाद प्रतिपादितात, म्हणजे दोरीमध्ये सर्पाचा भास किंवा ब्रह्मामध्ये जगाचा भास होण्याचा जो दृष्टांत देतात, तोही चूक आहे. सिद्धांती. ब्रह्मामध्ये जगाचा भास कोणाला झाला? नवीन. जीवाला. सिद्धांती. जीव कोठून आला? नवीन. अज्ञानातून. सिद्धांती. अज्ञान कोठून आले व ते कोठे राहते? नवीन. अज्ञान हे अनादी असून ते ब्रह्मामध्ये राहते. सिद्धांती. ब्रह्मामध्ये ब्रह्मासंबंधी अज्ञान झाले की दुसऱ्याच्या बाबतीत झाले आणि ते अज्ञान कोणाला झाले? नवीन. चिदाभासाला. सिद्धांती. चिदाभासाचे स्वरूप काय आहे? नवीन. ब्रह्म हेच चिदाभासाचे स्वरूप आहे. जेव्हा ब्रह्माला ब्रह्मासंबंधी अज्ञान होते तेव्हा त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. सिद्धांती. स्वस्वरूपाचे विस्मरण होण्याचे कारण कोणते? नवीन. अविद्या. सिद्धांती. अविद्या हा सर्वव्यापी सर्वज्ञाचा गुण आहे की अल्पज्ञाचा? नवीन. अल्पज्ञाचा. सिद्धांती. तुमच्या मते एका अनंत चेतनाखेरीज दुसरे एखादे चेतन आहे काय? आणि हा अल्पज्ञ कोठून आला? अर्थात हे अल्पज्ञ चेतन ब्रह्माहून वेगळे आहे असे तुम्ही मानित असाल तर ते ठीक आहे. एका ठिकाणी ब्रह्माला स्वतःचे स्वरूपाचे ज्ञान असेल तर ते अज्ञान सर्वत्र पसरणार. ज्याप्रमाणे शरीराच्या एका भागावर फोड झाल्यास त्याची वेदना संपूर्ण शरीरात पसरून सर्व अवयवांना निरुपयोगी बनविते, त्याचप्रमाणे ब्रह्माचा एक भाग अज्ञानी व क्लेशयुक्त बनला तर संपूर्ण ब्रह्मही अज्ञानी व पीडायुक्त बनून जाईल. नवीन. असे पहा, घटाकाश, मठाकाश, मेघाकाश या उपाधींमुळे एकच महदाकाश
माठ, घर व मेघ यामुळे त्यांच्यातील आकाश वेगवेगळे प्रतीत होते. वस्तुतः त्या सर्वांमध्ये महदाकाशच एक असते. याचप्रमाणे माया, अविद्या, समष्टी, व्यष्टी व अंतःकरण या उपाधींमुळे अज्ञानी लोकांना ब्रह्म वेगवेगळे भासते. वस्तुतः ते एकच आहे. सिद्धांती: तुमचे हेही म्हणणे निरर्थक आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही घट, मठ, मेघ व आकाश यांना भिन्न मानता, त्याप्रमाणे कार्यकारणरूप जग व जीव यांना ब्रह्माहून व ब्रह्माला जीव व जग यांच्याहून भिन्न का मानित नाही? नवीन: ज्याप्रमाणे अग्नी सर्व पदार्थामध्ये प्रविष्ट होतो तेव्हा तो पाहणाऱ्यांना तदाकार झाल्यासारखा दिसतो, त्याचप्रमाणे परमात्मा जड अर्थात अचेतन दृश्यमान जग व जीव यामध्ये व्याप्त असल्याने अज्ञानी लोकांना तो आकारयुक्त भासतो. वस्तुतः ब्रह्म हे जडही अर्थात अचेतन नाही अथवा जीवही नाही. पाण्याने भरलेल्या हजारो भांड्यामध्ये सूर्याची हजारो प्रतिबिंबे दिसतात, परंतु वस्तुतः सूर्य एकच असतो. ती भांडी नाहीशी झाल्याने किंवा त्यातील पाणी पसरल्याने अथवा वाहून गेल्याने सूर्य नष्ट होत नाही, पसरत नाही अथवा वाहून जात नाही. याचप्रमाणे असंख्य अंतःकरणामध्ये ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते म्हणजे त्याचा तो आभास होतो, त्याला चिदाभास असे म्हणतात. जोपर्यंत अंतःकरण असते तोपर्यंत जीव असतो. जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणाचे अस्तित्व नाहीसे होते तेव्हा जीव ब्रह्मस्वरूप बनतो. या चिदाभासाला आपल्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञान होते आणि आपण करता, भोगता, सुखी, दुःखी, पापी, पुण्यात्मा, जन्ममरणयुक्त आहोत असे त्याला वाटते. त्याचे हे अज्ञान जोपर्यंत कायम असते तोपर्यंत तो या जगाच्या बंधनातून मुक्त होत नाही. सिद्धांती: तुमचा हा दृष्टांत बरोबर नाही. कारण सूर्याला आकार आहे आणि पाण्याच्या भांड्यांनाही आकार आहे. सूर्य आणि पाण्याची भांडी एकमेकांहून भिन्न वेगवेगळी आहेत. म्हणूनच सूर्याचे प्रतिबिंब त्या भांड्यांत पडते. सूर्य आणि जलपात्रे निराकार असती आणि ती एकमेकांहून वेगळी नसती तर सूर्याचे प्रतिबिंब कधीही पडले नसते. परमेश्वर निराकार असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब कधीही पडू शकत नाही आणि तो आकाशाप्रमाणे सर्व व्यापक असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब ज्यात पडू शकेल अशी दुसरी वस्तूच अस्तित्वात नाही. ब्रह्मापासून कोणताही पदार्थ अथवा पदार्थाहून ब्रह्म वेगळे होऊ शकत नाही. त्यांच्यातील व्यापक संबंधामुळे ते एकही होऊ शकत नाहीत. ते जर एक असतील तर त्यांच्यात व्यापक भाव संबंध असू शकत नाही. म्हणून बृहद आरण्यकातील अंतर्यामी ब्राह्मण ग्रंथामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की ब्रह्माचा आभास अर्थात प्रतिबिंब पडू शकत नाही. कारण आकार नसेल तर त्याचे प्रतिबिंब कसे पडणार? शैवमत समीक्षा. शंकराचार्यांपूर्वी वाममार्गी लोकांचे प्रस्थ वाढल्यानंतर शैव वगैरे संप्रदाय प्रचलित झालेले होते, परंतु त्यांचा जोर फारसा नव्हता. महाराजा विक्रमादित्यांच्या वेळेपासून शैवांचा जोर वाढू लागला. वाममार्गी शाक्तामध्ये जशा दशमहाविद्या इत्यादी शाखा आहेत तशा शैवांमध्ये पाशुपत वगैरे अनेक शाखा होत्या. या लोकांनी शंकराचार्यांना शिवाचे अवतार ठरविले. त्यांचे अनुयायी संन्यासीही शैवपंथी बनले आणि त्यांनी वाममार्गी लोकांशीही घनिष्ठ संबंध ठेवले. शैव हे शिवाचे म्हणजे महादेवाचे उपासक आहेत आणि शिवाची पत्नी देवी पार्वती हिचे म्हणजे शक्तीचे उपासक वाममार्गी शाक्त आहेत. या दोन्ही पंथांची अनुयायी रुद्राक्ष धारण करतात व अंगाला भस्म फासतात. मात्र वाममार्गी शाक्त जसे वेदविरोधी आहेत तसे शैव नाहीत. राजा भोजाच्या पश्चात जैन लोक आपल्या मंदिरात मूर्तीची स्थापना करू लागले आणि मूर्तीच्या दर्शन स्पर्शनासाठी तेथे जाऊ लागले.
तेव्हा या वाममार्गी व शैव पोपांचे चेलेही जैन मंदिरात जाऊ लागले. याच सुमारास पश्चिम भारतात मुसलमान व अन्य पंथांचे यवन आर्यावर्तात येऊ लागले. राजा भोजाच्या कारकिर्दीत कोण्यातरी व्यक्तीने व्यासांच्या नावाने मार्कंडेय पुराण व शिवपुराण यांची रचना केली. ही गोष्ट भोजराजाला समजताच त्याने त्या पंडिताचे हात तोडून टाकण्याची शिक्षा फरमावली आणि असे जाहीर केले की जो कोणी काव्यादी ग्रंथांची रचना करील त्याने ती आपल्या स्वतःच्या नावाने करावी. आपले ग्रंथ ऋषीमुनींच्या नावावर खपवू नयेत. ही गोष्ट राजा भोजाने लिहिलेल्या संजीवनी नावाच्या इतिहासात नमूद आहे, जो ग्वाल्हेर संस्थानातील भिंड नावाच्या नगरात राहणाऱ्या तिवाडे ब्राह्मणांच्या घरी पाहावयास मिळतो. लखुनाचे रावसाहेब आणि त्यांचे गुमास्ते रामदयाल चौबे यांनी तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. या ग्रंथात असे स्पष्ट लिहिले आहे की व्यासांनी 4400 श्लोकांच्या भारत ग्रंथाची रचना केली होती आणि त्यांच्या शिष्यांनी त्यात 5600 श्लोकांची भर घालून एकूण 10,000 श्लोकांचे महाभारत तयार केले. महाराजा भोज या ग्रंथात लिहितो की हे भारत महाराजा विक्रमादित्याच्या काळात 20,000 श्लोकांचे होते. माझ्या वडिलांच्या कारकिर्दीत ते 25,000 श्लोकांचे झाले आणि मी मध्यम वयाचा होईपर्यंत महाभारतातील श्लोकांची संख्या 30,000 झाली आहे. महाभारताची श्लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर हा ग्रंथ म्हणजे एका उंटाचे ओझे होईल. ऋषीमुनींच्या नावांनी असेच पुराणादी ग्रंथ रचले जाऊ लागले तर आर्यावर्तातील लोक भ्रमजाळात अडकून वैदिक धर्मविहीन बनतील व भ्रष्ट होतील. या पोपांनी अर्थात धर्ममार्तंडांनी आपल्या शिष्यांनी जैनांकडे जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु त्यांचा काही उपयोग झाला नाही. लोक जैन मंदिरात जात व त्यांची कथा प्रवचने ऐकत. जैनांचे पोप या पौराणिक पोपांच्या अनुयायावर छाप पाडू लागले आणि आपल्या जाळ्यात ओढू लागले. तेव्हा पौराणिकांनी असा विचार केला की यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, नाहीतर आपले चेले जैन बनतील. त्यानंतर या पुराणिकांनी एकत्र विचार विनिमय करून असे ठरविले की जैनांप्रमाणे आपणही अवतार, मंदिरे, मूर्ती बनवाव्यात आणि त्यांचे महात्म्य वर्णन करणाऱ्या कथा रचाव्यात. त्याप्रमाणे त्यांनी जैनांच्या 24 तीर्थंकरांसारखे 24 अवतार, मंदिरे व मूर्ती बनविल्या आणि जैनांच्या आदी पुराण, उत्तर पुराण यासारखी 18 पुराणे रचली. क्रमशः